नमस्कार मैत्रिणींनो, डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगातल्या अनेक महत्त्वपूर्ण दिवसांपैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस म्हणून ओळखला जातो. वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया, जी की यावर्षी आपण बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी साजरी करणार आहोत. आणि तसेच आपल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार या दिवशी धार्मिक विधी आणि पूजा करतात. मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात करतो. या दिवशी पूर्वजांची किंवा पितरांची पूजा का करतात हे सर्व आपण आज पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या दिवशी आपण अक्षय तृतीया 2:13 संपणार असली तरीही या दिवशी दिवसभर याचे महत्त्व राहणार आहे. जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करायला महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केलं. व्रतसमाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही. त्यामुळेच अक्षय तृतीयेला इक्षुतृतीया असेही म्हणतात. तसेच या तिथीला केलेले दान अक्षयधर्मानेच केलेला आढळतो. आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामांची पूजा केली जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ हे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असते. म्हणूनच तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, शुभकार्य करणे यांसारख्या गोष्टी केल्या जातात. महर्षी व्यासांनीही महाभारत ग्रंथाची रचना या दिवशीच सुरू केली होती. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 शक्तिपीठ मुहूर्तांपैकी एक आहे. याचं कारण म्हणजे या दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला होता. या दिवसाने एक कलहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात अशी संधी साधलेला हा काळ आहे. त्यामुळेच अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला महत्त्व आहे. मुहूर्त खरे तर एका क्षण साधलेला असतो, तरी संधी काळामुळे त्याचा परिणाम 24 तासापर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. म्हणूनच अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितराच्या स्मरणार्थ उदक कुंभ घेऊन त्याची पूजा करून ते दान करण्याची पद्धत आहे. उदक कुंभ म्हणजे पाणी ठेवण्याचे मातीचे घडे किंवा माठ. त्यालाच आपण करा आणि केळी असे म्हणतो. तर या करा केळीचे पूजन सुद्धा आपल्याला आपल्या देवघराच्या समोर करता येते. जवा हे धान्य पितृपूजेसाठी महत्त्वाचे मानले जाते. जर आपल्याकडे जवा नसतील तर आपण गहू घेतले तरीही चालतात. करा आणि केळी घेताना आपल्याला लाल मातीचीच घ्यायची आहे. आपण जे धान्य प्लेटमध्ये ठेवलेले आहे तर त्या प्लेटवर आपल्याला पाण्याने भरलेली मातीची कळशी ठेवायची आहे. तिच्यामध्ये आपण तुळशीची पाने टाकायची आणि त्याच्यावर तो मातीचा करा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुळशीची पाने टाकायची आणि मग त्याच्यावर आपण पाण्याचं फळ ठेवू शकतो. जसं की खरबूज आहे आणि आंबा ठेवण्याची ही पद्धत आहे, किंवा तो आंबा आपण साईडलाही ठेवू शकतो. त्याला आपण लाल रंगाचा रक्षासूत्र म्हणजे धागा बांधून
धागा बांधून घ्यायचा आहे आणि पूजा मांडायची आहे आणि तर्पणविधी करून घ्यायचा. त्यानंतर तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचे. त्यामध्ये काळे तीळ, तांदूळ, फुलांच्या पाकळ्या, चंदन पावडर टाकायचे आहे. जर आपल्याकडे गंगाजल असेल तर तेही टाका आणि नसेल तर तुळशीची पाने टाका. पण हे लक्षात ठेवा, आपण आपल्या पूर्वजांचं किंवा पितरांचं कार्य करतो त्यावेळी नेहमी दक्षिणेकडे तोंड झालं पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. हे सर्व केल्यामुळे पितृऋणातून आपल्याला मुक्ती मिळते. पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते. अक्षय तृतीयेला आपल्याला जमेल तसं दान मात्र करायला पाहिजे. त्यामुळेच आपल्या आयुष्यात निश्चितच बदल घडून येतील. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त किचन टिप्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.